पालघर लोकसभेचा तिढा सुटला। महायुतीच्या भाजप पक्षामार्फत डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी जाहीर। आज पालकमंत्रीसह असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल करणार। गेल्या वर्षभरापासून खासदार राजेंद्र गावित यांच्याबाबत असलेली नाराजी आणि उघड पत्रव्यवहार करून भाजपच्या केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांना उमेदवार बदला, भाजप वाचवा अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांना हा निर्णय अखेर घ्यावा लागला। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र यांच्या बाजूने राहिलेले खासदार राजेंद्र गावित यांना मात्र प्रयत्न करूनही निराशा पदरी आली। तर भाजपसह शिवसेनेच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये पहिल्यांदा कार्यकर्त्यांच्या मताला प्राधान्य देत ही उमेदवारी दिली। खासदार राजेंद्र गावित सोडून कोणताही उमेदवार घ्या, आम्ही त्याला निवडून आणू ही भीष्म प्रतिज्ञा घेतलेल्या भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्ते ते जिल्हाध्यक्ष संपर्क प्रमुख यांच्या मागणीला यश आले। डॉक्टर हेमंत सवरा उच्च शिक्षित असून शांत सेवाभावी स्वभावी व्यक्तिमत्व, सर्वसामान्य लोकांचा आदर करणारे हे व्यक्तिमत्व या निवडणुकीला सामोरे जाते। पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चौधरी यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। महायुतीच्या माध्यमातून डॉक्टर हेमंत सवरा यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहोत। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जे पक्ष हे रिंगणात असतील ते खरं तर त्या पक्ष ही त्यांच्या परीने प्रयत्न करतील, परंतु आमची महायुती अतिशय घट्ट आहे। महायुतीचे मतदार अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा उमेदवार डॉक्टर हेमंत सवरा हे जिंकून आणण्यासाठी अतिशय ताकदीने प्रयत्न करतील, यात काही शंका नाही असं मला वाटतं। सर्वप्रथम डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी मिळाली, भाजपच्या कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याचं सर्व स्तरातून आज स्वागत होत आहे। विशेषतः जव्हार मोखाड्यावरनं आज आम्ही खूप जास्त उत्साहाने या ठिकाणी आलो आहोत। माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये आज आम्ही असंख्य कार्यकर्त्यांसह आज फॉर्म भरणार आहोत आणि हा उत्साह कायम राहणार आहे आमचा। आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही 100% विजयी होणार आणि आम्हाला खात्री आहे आम्ही विजय संपादन करणार। धन्यवाद।